कुरकुरीत भेंडी बघूनच खावीशी वाटते. चला मग गीताच किचनमध्ये. यासाठी आपल्याला लागणार आहे लाल तिखट, मीठ, हळद, बेसन पीठ आणि शेंगदाणे. येथे मी घेतली आहे अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून. सर्वात प्रथम शेंगदाणे आपण लालसर भाजून घेणार आहोत. शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची पूड तयार करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये मी कट केलेली भेंडी घेतली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. या भेंडीमध्ये आवडीनुसार मी तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट यात आपण घालणार आहोत. दोन ते 3 चमचे मी येथे बेसन पीठ घातलं आहे. हे सर्व साहित्य हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सर्व मसाला भेंडीला लागेल इथपर्यंत आपण मिक्स करणार आहोत. इथे मी छोट्या चमच्याने 2 चमचे पाणी यात घातलं आहे, कारण की बाउलमध्ये खाली मसाला कोरडा आहे, तो भेंडीला व्यवस्थित लागावा याकरिता. आवश्यकता नसल्यास तुम्ही पाण्याचा वापर करायचा नाहीये. बघू शकता मसाला आता व्यवस्थित भेंडीला लागत आहे. भेंडी तळण्यासाठी मी येथे घाण्याचे तेल घेतले आहे. यात मसाला लावलेली भेंडी मी तळून घेणार आहे. भेंडी तळताना गॅस फुल ठेवायचा आहे. यामुळे भेंडी कुरकुरीत तळल्या जाते. भेंडी आपली छान तळून झालेली आहे. खायला अगदी चविष्ट अशी ही भेंडी तयार होऊन जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब